आजचा दिवस खूप खास आहे. तो म्हणजे आपल्या सोनाचा बड्डे आणि सोनाक्षी पण तुमची लाडकी भाची सर्वांची आणि सर्व मावशांची लाडकी मुलगी सोनाक्षी बऱ्हाटे व्हेज रेसिपी असं आपल्या चॅनलचं नाव होतं. तर आपण आजपासून सोनाच्या बड्डेनिमित्त आपण आजपासून सोनाज रेसिपी असं नाव देणार आहे आपल्या रेसिपीला. तर चला मग आजपासून आपण आपल्या चॅनलचं नाव सोनाज रेसिपी असं ठेवूया. तुम्हाला आवडलं का मैत्रिणींनो, दादांनो? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि सोनाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी स्वाती माझ्या सर्व ताई दादांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, अगदी साधी सोपी पद्धत आहे. बघा, इथं आपण 3 बिस्किट पुडे घेतलेले आहे. अगदी 30 रुपयामध्ये झटपट असा हा स्पंजी आणि सॉफ्ट केक होतो. बघा, तुम्ही नक्की बनवून बघा. आपल्याला दूध लागणार आहे 1 वाटी भरून आणि तुटी फ्रुटी लागणार आहे. तर तुटी फ्रुटी आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकतो. तर तुम्ही कलरफुल वापरा. आता इथं मी 3 पॅकेट पार्ले बिस्किटचे पुडे घेतलेले आहे. बघा, तर तुम्ही 2 पुडे पण वापरू शकता. आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकतो. अगदी 30 रुपयामध्ये घरच्या घरी स्पंजी आणि सॉफ्ट असा आपण केक रेसिपी बघत आहे. तर बघा, आता आपण 3 बिस्किटचे पुडे घेतलेले आहे 10-10 रुपयावाले, म्हणजे 30 रुपयाचे. सगळे बिस्किट बघा मी काढून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. थोडेसे आपण फिरवून घेणार आहे हे मिक्सरला. आणि तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि खास आपल्या सोनाक्षी म्हणजे सोनाज, तिचा आज बड्डे आहे. तर नक्की सर्व मावशांनी मामांनी तिला आशीर्वाद द्यावा, ही सर्वांना नम्र विनंती आहे. तुमचा सर्वांचा तिला आशीर्वाद असू द्यावा. तर बघा, आपण आता थोडंसं मिक्सरला फिरवून घेतले बिस्किट. त्यानंतर दूध थोडं थोडं टाकायचं, खूप घाई करायची नाही. आणि अर्धी वाटी मी तर साखर वापरलेली आहे. तर साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार वापरू शकता. बघा, बिस्किट पण गोड असतं. तर बघा, मी आता 3 बिस्किट पुडे होते म्हणून छोटी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे. आता इथं बघा, मी केक टीन घेतलेला आहे. तर तुम्ही कुकरच्या भांड्यालाही सेम हीच पद्धत वापरू शकता. आता थोडंसं बघा मी तेल टाकलेलं आहे. बटर पेपर असला तर तुम्ही बटर पेपर वापरा. आता माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून बघा मी असं तेल लावून घेतलेलं आहे केक टीनला. तुम्ही कुकरचं भांडंही असं सेम या पद्धतीने वापरू शकता. थोडासा मी मैदा टाकलेला आहे. मैदा मस्त असा भुरभुरायचा आणि बघा बाकीचा मैदा असा काढून घ्यायचा. अगदी अजिबात केक चिटकत नाही, खूप सुंदर होतो. आणि बिना ओव्हन वगैरे आपल्याला काही वापरायचं नाही. अगदी पातेल्यामध्ये हा केक झटपट आपण तयार करणार आहोत. तर बघा, आता मस्त आपलं केक टीन पण तेल लावून आणि मैदा भुरभुरून तयार आहे. तर बघा, आता मी हे मिश्रण आपलं दूध, साखर आणि बिस्किट एकत्र मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर दूध टाकायची घाई करायची नाही. कमी झालं तर आपल्याला टाकता येईल, पण जास्त झालं तर काढता येणार नाही. मग आपल्याला परत बिस्किट वाढवावे लागतील. म्हणून थोडंसं आपण कमी दूध वापरायचं. साखर आपल्या आवडीनुसार वापरा तुम्ही, कमी जास्त. आता इथं मी 1 चम्मच बेकिंग पावडर घेतलेली आहे. बघा, बेकिंग पावडर तुम्ही नक्की वापरा. खूप सुंदर स्पंजी आणि सॉफ्ट हा केक होतो. झटपट होतो, कमी साहित्यात होतो. मुलंही खुश, घरचेही खुश आणि बड्डे गर्ल पण खुश. असं तर आपण केक आणतोच, पण हा पण केक आपला घरचा आनंद वेगळाच असतो. छान असं आता एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं. इथं अजिबात थांबायचं नाही. एकदा आपण बेकिंग पावडर टाकली की फास्ट ही प्रोसेस करायची आहे आपल्याला. आता थोडीशी तुटी फ्रुटी मी टाकून घेतली. तुमच्याकडे जर कलरफुल असेल तुटी फ्रुटी तर तुम्ही कलरफुल वापरा. आता बघा, केक टीन आपला तयारच ठेवायचा तेल आणि मैदा भुरभुरून. आणि आपण जे फेटलेलं आपलं मिश्रण आहे बिस्किटचं, बघा दूध, साखर आणि बिस्किट जे फेटून घेतलं आणि बेकिंग पावडर टाकून आपण मिक्स करून घेतलं. आणि खूप घट्टही ठेवायचं नाही, खूप पातळही ठेवायचं नाही. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तर केक टीनमध्ये मी टाकून घेतलं. थोडंसं टॅप करायचं बघा, म्हणजे जी काही हवा असेल आतमध्ये ती निघून जाते आणि आपला केक छान असा स्पंजी होतो. आता थोडीशी वरतून आपण तुटी फ्रुटी टाकत आहे. तुम्हाला जर थोडीशी कोको पावडर मिक्स करायची तर तुम्ही अगदी थोडीशी अर्धा चम्मच कोको पावडरही मिक्स करू शकता. चोको चिप्स वापरू शकतात. आपल्याला पाहिजे तसं आपण हा केक बनवू शकतो. मी फक्त तुटी फ्रुटी वापरलेली आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा केक तयार होतो. आता एका पातेल्यामध्ये बघा मी एक रिंग ठेवून घेतलेली आहे. ते पातेलं एक 10 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला तापू द्यायचं आहे. आणि बघा, आता आपलं केक
कसा तयार होणार आहे, मस्त स्पंजी आणि सॉफ्ट. अगदी 30 रुपयामध्ये हा केक तयार होतो. आता झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि एक आपल्याला 15 ते 20 मिनिटांनी चेक करायचं आहे. आणि बघू शकता असं आपण चाकूच्या साहाय्याने चेक करूया. जर आपला चाकू जर एकदम क्लीन आला म्हणजे स्वच्छ आला तर समजून जायचा की आपला केक बेक झालेला आहे. आणि जर समजा चिटकलेलं असलं मिश्रण तर समजायचं अजून कच्चा आहे. मग तुम्ही अजून 5 मिनिटं होऊ द्या आणि तुम्ही बघू शकता काय मस्त फुगून आलेला आहे हा 30 रुपयामध्ये बिस्किट, पार्ले बिस्किटचा केक. अगदी तुम्हाला वाटेल का घरच्या घरी किती सुंदर स्पंजी सॉफ्ट तयार झालेला आहे. तर मग तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि एन्जॉय करा रेसिपी. जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आजपासून आपल्या सोनाक्षी बऱ्हाटे व्हेज रेसिपी या चॅनलचं नाव सोनाज रेसिपी आहे. तर नक्की सर्व ताईंनी, दादांनी लक्षात ठेवा. आणि खरं तर सोनाक्षीच्या मामांनीच हे नाव दिलेलं आहे बरं का, सोनाज रेसिपी. तर नक्की तिच्या मामा ऐकतील आणि खूप खुश होतील. तर खरंच खूप लाडाने तिला सोनाज म्हणतात. तर सोनाजला पण आपल्या खूप हे नाव आवडलं म्हणून ती म्हणे मम्मी आज माझा बड्डे तर आपल्याला सोनाज रेसिपी हे नाव आपल्याला ठेवायचं आहे. तर खरं तर तिनेच मला चॅनल चालू करायला लावलेलं. मग तिच्या इच्छेनुसार आणि तिच्या मामांच्या इच्छेनुसार आपण आजपासून सोनाज रेसिपी आपल्या चॅनलला नाव दिलेलं आहे. तर नक्की लक्षात राहू द्या मैत्रिणींनो, दादांनो, ताईंनो. तर बघा आपला केक काय स्पंजी झालेला आहे. अगदी झटपट होतो आणि काय मस्त झटपट होतो. अजिबात ताई काही वेळ लागत नाही. ताईंनो नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली मला मात्र नक्की सांगायला विसरू नका. आणि सोनाज नाव कसं वाटलं, सोनाज रेसिपी तुम्ही मला नक्की सांगा. आणि काय स्पंजी केक तयार झालेला आहे. तर या मग तुम्ही पण एन्जॉय करायला. आणि आपल्या सोनाजच्या बड्डेला तुम्ही नक्की या आणि सोनाजला नक्की सर्वांनी भरभरून प्रेम, सपोर्ट, आशीर्वाद द्या. आणि तिला खूप तुमचे आशीर्वाद पाहिजे आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.